दबंगशाही किंवा दादागिरी किंवा दहशतीचं वातावरण जे त्यांना भोगायला लागलं, तसं जर कारवाई करायला गेली तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर करावं लागेल. हा राग आणि हे जो विषय होता तो सगळाच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी होता. ते चेकमेट देण्यासाठीच केलेलं आहे. हे शक्ती प्रदर्शन आणि सभा ही केवळ भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना इशारा देण्यासाठी होती. दोषींची बदली झाली असती तर ती एकनाथ शिंदेच्या प्रेशरमुळे झाली असती. त्याच वेळेला लक्षात आलं की हे अडॉप्शन झालेलं आहे ऑलरेडी भाजपकडनं. 2029च्या अगोदर मात्र त्या सगळ्या नेत्यांना साईड ट्रॅक करतील. अजित पवार गटातले एक 14 ते 20 आमदार आणि एकनाथ शिंदे गटातले काही आमदार हे ऑलरेडी भाजपच्या गळाला लागले. त्यांच्याकडे सरकारची मोठी परंपरा आहे, त्यांची कारखानदारी, शिक्षण संस्था वगैरे. त्यांना सुद्धा एक मोठी ऑफर श्रीकांत शिंदेनी नुकतीच दिलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला सहकार क्षेत्राचा एक माणूस चांगला नाही आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे आला तर आम्ही सर्व ती ताकद तुम्हाला देऊ. महामंडळ, मंत्रिपदाचा दर्जा किंवा योग्य ती त्यांच्या संस्थांना मदत, अशा प्रकारची सगळी रसद देण्याची त्यांची तयारी आहे. तुम्हाला गौप्यस्फोट म्हणून सांगतो की मैं पहले तो किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो उसको छोड़ता नहीं, हे विधान केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. साताऱ्यात केलेल्या या विधानाचे पडसाद आता साताऱ्यासह राज्याच्या राजकारणात कसे उमटतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सातारा आज महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचा केंद्रबिंदू बनलाय. एकीकडे उपमुख्यमंत्र्यांचं शक्ती प्रदर्शन आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या आमदाराची म्हणजेच महेश शिंदेची अनुपस्थिती. यामुळे साताऱ्यात नेमकं चाललंय तरी काय? हा संघर्ष फक्त जिल्हा परिषदेच्या सत्तेपुरता मर्यादित आहे की 2029च्या विधानसभा निवडणुकीची नांदी आहे? पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मधून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. सर्वात आधी तर 21 एप्रिल रोजी साताऱ्यात नेमकं काय घडलं ते पाहूयात. साताऱ्यातील गांधी मैदानावर एकनाथ शिंदेची भव्य सभा पार पडली. या सभेचं निमित्त होतं नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार. मात्र या सभेने नव्या राजकीय वादाला तोंड फोडलंय. एकनाथ शिंदेंनी यावेळी साताऱ्यात प्रचंड गर्दी जमवून आपली ताकद ही दाखवून दिली. मात्र याच वेळी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे हे या सभेला गैरहजर होते. बॅनरवरून त्यांचे फोटो गायब होते आणि त्यांनी आरोप केला की आपल्याला निमंत्रणच देण्यात आलं नाही. आणि आणखी एक मुद्दा म्हणजे याच दिवशी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली झाली. ज्या एसपींवर पालकमंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की केल्याचा आरोप होता त्यांची उचलबांगडी होणं हा एक प्रकारचा वचपा मानला जातोय. पण या सगळ्या दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष का वाढतोय? तर या संघर्षाची मूळ काही कारणं काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत आहेत. पहिलं कारण म्हणजे सत्तेची ओढाताण. साताऱ्यात शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून भाजपला रोखण्याचा प्रयत्न केलेला. मात्र भाजपने शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना आपल्या गोटात घेऊन अध्यक्षपदी बसवलं. दुसरा मुद्दा म्हणजे अपमान. जिल्हा परिषद इमारतीत पोलिसांशी झालेल्या झटापटीत शंभूराज देसाई हे जखमी झाले होते. आपल्या मंत्र्याला झालेली धक्काबुक्की एकनाथ शिंदेंनी लोकशाहीचा खून म्हणून संबोधली होती. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक वर्चस्व. सातारा जिल्ह्यात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे विरुद्ध शिवसेनेचे शंभूराज देसाई असा थेट संघर्ष सुरू झालाय. आता या संघर्षामागील राजकीय आणि सत्ता समीकरणातील गणित काय आहेत? तर पहिला म्हणजे भाजपचा गेम प्लॅन. विश्लेषकांनुसार भाजपने शिवसेनेच्या गोटात महेश शिंदेसारखे मोहरे पेरलेत, जे मूळचे भाजपचेच आहेत पण निवडून आलेत शिवसेनेच्या चिन्हावर. महेश शिंदेंनी स्वतः कबूल देखील केलंय की 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मी शिवसेनेत आलो होतो. दुसरा म्हणजे शिंदेंचा गनिमिकावा. एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंना शह देण्यासाठी त्यांचेच निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना शिवसेनेत प्रवेश दिला. हा 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी कोरेगाव मतदारसंघात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न आहे असं दिसतंय. तिसरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेली स्पेस आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेली ही स्पेस भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे आक्रमक झालेत असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता साताऱ्यातील हे राजकारण केवळ स्थानिक वादापुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर याचे पडसाद 2029च्या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या महायुतीच्या जागा वाटपावर सुद्धा होऊ शकतात. या सगळ्याबद्दल आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हनुमंत मोहिते सर जोडले गेलेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हन मध्ये. नमस्कार.
सर, पहिलं तर एकनाथ शिंदेंनी, मी मागे उल्लेख केला तसं, की साताऱ्यात भाषण करताना म्हटलंय की हा एकनाथ शिंदे स्वभावाला रोखठोक आहे आणि हिशोबाला चोख आहे. पण हे विधान होतं कोणासाठी? भाजपच्या स्थानिक नेत्यांसाठी की राज्यातील थेट वरिष्ठ नेतृत्वासाठी होतं? शीतल, आपण जर बघितलं असेल तर सातारमध्ये जो प्रकार झाला हा राज्यामध्ये एक ऐतिहासिक प्रकार होता. म्हणजे तिथं पालकमंत्री शंभूराज देसाई आणि दुसरे कॅबिनेट मंत्री आपले मकरंद पाटील, तर या दोघांना धक्काबुक्की झाली आणि दोघांच्या उपस्थितीमध्ये मतदान करून तिथल्या सदस्यांना करून दिलं गेलं नाही आणि तिथला आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा देत नाहीयेत. आणि तिथल्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तिथले तुषार दोशी होते, तर त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असं पण एक गोष्ट आहे की त्यावेळेला जर निवडणुकीनंतर जे भाषण एकनाथ शिंदेनी सभागृहात केलं विधिमंडळाच्या, त्याच्यामध्ये ते म्हणले की लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे. मी स्वतः तिथं पोलीस प्रमुखांशी बोललेलो होतो, पोलीस अधीक्षकांशी बोललेलो होतो आणि या प्रकारचं मतदान करून दिल्याबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतलेला नव्हता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचा सुद्धा तिथं उपसभापती नीलम गोरेंनी आदेश दिला. त्यानंतर पुन्हा तो देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदेच्या मार्फत तो रिवोक केला आणि आज तेच दिले तुषार दोशी सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून झालेले आहेत. म्हणजे एक प्रकारचं त्यांना साईड पोस्टिंग शिक्षा देण्याच्या ऐवजी एक चांगलं पोस्टिंग सांगलीसारख्या जिल्ह्याचं त्यांना देण्यात आलेलं आहे. तर हे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे त्यावेळेला अतिशय संतप्त झालेले होते. खाजगीमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकारांशी बोलताना याबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती आणि काल सुद्धा तुम्ही जे त्यांचं गांधी मैदान होता, अर्थात तिथे काही औचित्य नव्हतं. म्हणजे कोणाचा मोठा पक्षप्रवेश होता, काही विजय मेळा होता, असं काही नसताना त्यांनी जो तिथं एक मोठी सभा घेतली आणि शक्तीप्रदर्शन केलं. तर हे शक्तीप्रदर्शन आणि सभा ही केवळ भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना इशारा देण्यासाठी होती असं माझं स्वतःचं मत आहे. कारण त्यांनी जी 2-3 वक्तव्य केली की तुम्ही सांगितलं की मैं किसी को छेडता नाही, अगर किसी ने मुझे छेडा तर मैं छोडता नाही. आता कुणाला छोडणार? आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तिथं पालकमंत्री तर स्वतः त्यांचीच आहेत, शंभूराज देसाई. मग त्यांना कोणी छेडलं तर तिथं जे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत, तर त्यांनी फार मोठा तिथं सगळा हस्तक्षेप केला. पण सोलापूरच्या पालकमंत्र्यांचं तिथले पोलीस अधीक्षक ऐकतील का सातारच्या पेक्षा? तर ते कोणाच तरी त्याच्यापेक्षा वरिष्ठ ऐकणार. आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे सांगतात की मी स्वतः पोलीस अधीक्षकांना आणि राज्याचा पोलीस महासंचालकाला फोन केलेला होता, पण तरी त्यांनी माझं ऐकलं नाही, याचा अर्थ कुणीतरी मोठ्या माणसानं हस्तक्षेप केलेला होता त्यावेळेला. म्हणजे तो अर्थातच देवेंद्र फडणवीस असणार. त्यामुळं हा राग आणि हे जो विषय होता तो सगळाच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी होता. त्यामुळे त्यांनी अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण इथं केलं गेलं असं ते म्हटलंय. सातारा हा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आणि अर्थात तो एकनाथ शिंदे म्हटले माझा स्वतःचा जिल्हा पण आहे. त्यामुळं स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जे काही दबंगशाही किंवा दादागिरी किंवा दहशतीचं वातावरण जे त्यांना भोगायला लागलं किंवा जे देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे होऊ शकतं, त्याच्यामुळं त्यांना इशारा देण्याचा एक संधी होती किंवा एक ती संधी साधली असं म्हणावं लागेल एकनाथ शिंदे. त्यामुळे ते पूर्णपणे जे बोलले तो सगळा इशारा हा देवेंद्र फडणवीस यांना. त्यामुळं मी हिशोब चुकता करणार असं ते म्हणले. त्यानंतर किसी को छोडूंगा नाही म्हणले. तर या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की त्यांनी आता उघडपणे साताऱ्याच्या तिथल्या मातीवरून, तिथल्या धर्तीवरून थेट भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शीतल, सर, तुम्ही या उत्तरामध्ये उल्लेख केला की पोलीस अधीक्षक जे आहेत सातारचे, माजी राहिले आता ते तुषार दोशी यांची बदली ज्या दिवशी झाली ते खरं तर शिंदेची सभा ज्या दिवशी झाली त्याच दिवशी, म्हणजे 21 एप्रिलला. पण हा निवड योगायोग होता की जाणीवपूर्वक काढलेला वचपा म्हणावं की दिलेला संदेश होता कोणता हा? नाही, आता त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे लोक सगळे म्हणतात की आमची सभा झाली आणि ते झालं. अर्थात जर फक्त एकट्या तुषार दोशींची बदली झाली असती तर ती शिंदेच्यामुळे झाली असती, सभेमुळे असं म्हणता आलं असतं. पण त्याच वेळेला जवळजवळ 8 ते 10 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्यात. म्हणजे सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली, कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली. त्यामुळे या बदल्या रुटीन बदल्या धरल्या जातात. त्यामुळे एकट्या दोषींची बदली झाली असती तर ती एकनाथ शिंदेच्या प्रेशरमुळे झाली असती असं झालं असतं. पण त्या रुटीन बदल्या झाल्या. त्यामुळे एक संदेश, आणि जो संदेश देवेंद्र फडणवीसांनी ऑलरेडी एकनाथ शिंदेने दिलाय की तुमचा पालकमंत्री असला तरी मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने ठरवणार. त्यामुळे त्यांनी तुषार दोशींना पूर्णपणे पाठीशी घातलेलं. ज्या वेळेला तो जालनामध्ये जरांगी पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज असेल, त्यावेळेला सातारमध्ये फलटणचं संपदा मुंडे प्रकरणावरशी
ज्यावेळेला त्या मुलीच्याच चारित्र्यावर शिंतोड उडवण्याचं काम हे तुषार दोशी आणि रुपाली चाकणकर यांनी त्यावेळेला केलं होतं. त्यावेळी सुद्धा फडणवीसांनी त्यांना पाठीशी घातलं आणि आता सुद्धा ज्या वेळेला एका 2 कॅबिनेट मंत्र्यांना धक्काबुक्की होते आणि त्या कॅबिनेट मंत्र्यांचं ब्लड प्रेशर वाढतं, त्याचं रक्त निघतं, त्यांनी सभागृहात अक्षरशः आर्जव केली शंभर देशांनी, हे जर पाहिलं तर हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्यांनी पूर्णपणे प्रोटेक्ट हे तुषार दोषींना केलेलं आहे आणि आज ते सांगलीला आलेले आहेत अधीक्षक म्हणून. जर समजा त्यांना शिक्षा द्यायची असती, काही त्यांचं काम बरोबर नाही असं वाटतं गृहमंत्र्यांना, तर कदाचित साईड पोस्टिंग, सीआयडी, गुप्तवार्ता, अमुक असं बऱ्याच गोष्टी असतात पोलिसांमध्ये की दिले जातात. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी मुंबईमध्ये आपले जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना होमगार्डचं समादेशक किंवा होमगार्डचं महासंचालक केलेलं होतं. तर अशा प्रकारची शिक्षा दिली जाते. पण ज्या वेळेला सांगलीसारख्या संवेदनशील जिल्ह्याचं पोलीस अधीक्षपद दिलं जातं त्यावेळेला ते एकनाथ शिंदेच्या दबावानं नाही, तर उलट सांगलीमध्येच जे विरोधकांची सत्ता आता झाली किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्यावेळेला त्यांना टार्गेट घेऊन पाठवलेलं अशी परिस्थिती आहे. शीतल. ओके सर, या सगळ्या दरम्यान म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदेची सभा झाली तेव्हाच तिथे जे कोरेगावचे माजी नगराध्यक्ष होते राजाभाऊ बर्गे यांचा देखील शिवसेनेत प्रवेश झाला. हा कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदेना दिलेला चेकमेट म्हणावा लागेल का शिंदेकडून? निश्चितच आहे. एक गोष्ट आपण जर पाहिली तर गेल्या काही म्हणजे ज्या वेळेला हे सरकार स्थापन झालं त्यावेळेला त्यानंतर म्हणजे ज्या वेळेला 2014-2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कंबाईन सरकार होतं त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी 14 ते 19 मध्ये जे मंत्री होते उद्धव ठाकरेंचे ते बऱ्यापैकी आपलेसे केलेले होते. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीसांचंच ऐकत होते. म्हणजे जरी ते त्यांचे नेते उद्धव ठाकरे असतील तरी सुद्धा आज सुद्धा तशीच अवस्था ही सुरेंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आज फडणवीस सेना काम करते की जे 12 ते 15 आमदार त्यांच्या फडणवीसांच्या ऐकण्यात येतात आणि सुरेंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अनेक असे लोक आहेत की जे फडणवीसांचा गट म्हणून वावरतात. त्यातलेच महेश शिंदे एक आहेत. महेश शिंदे जरी शिवसेना एकनाथ शिंदेचे असली तरी सुद्धा ते मनानं हे देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर कधीच आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण राष्ट्रवादीचे संग्राम जगताप बघतो की ते फुलेच्या आंबेडकरांच्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात पण बोलतात मात्र भाषा पूर्णपणे हिंदुत्वाची, बहिष्कार टाकण्यापासून सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे याचा अर्थ ते मनानं भाजपमध्ये कधीच गेलेले आहेत. तशा प्रकारचे महेश शिंदे हे ऑलरेडी भाजपबरोबर आहेत. ज्यावेळी त्यांच्या पत्नी या तिथं उभारतात त्यांच्या दाखल्याविषयी गोंधळ होतो त्यानंतर ते भाजपच्या साठी म्हणजे जे तिथल्या पालकमंत्र्यांना धक्काबुक्की करून एका शिवसेनेच्या आमदाराची पत्नी ज्यावेळेला जिल्हा अध्यक्ष होते त्यावेळेला ते शिवसेनेचे राहत नाहीत. त्यामुळं ते बाजूला जाणार किंवा ते देवेंद्र फडणवीसांच्या कळपात गेले ते निश्चित आहे. त्यामुळे त्यांना चेकमेट देणं हे भाग होतं आणि तोच जी रणनीती आहे ती शंभर देशांनी केली. त्यामुळं बर्गेंचा पक्षप्रवेश हा त्यासाठीच आहे. म्हणजे जो पर्याय शोधला म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर भाजप आता अनेक ठिकाणी शिंदेची शिवसेना उदाहरणार्थ शंभर देसाईंच्या तिथं त्यांनी पर्याय शोधला सतीश पाटणकरांना प्रवेश दिला. तर अशा प्रकारचे प्रवेश भाजपने केलेले आहेत. तर त्याचाच एक उलटी रणनीती म्हणा किंवा जे त्याचं उलटा असेल तर भाजपचे बर्गेंना घेऊन आता एकनाथ शिंदेने ते केलेलं आहे. त्यामुळे ते चेकमेट देण्यासाठीच केलेलं आहे आणि तेच कदाचित पुढचे उमेदवार हे महेश शिंदेच्या विरोधात असतील. सर, महेश शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि ते उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. जरी शिवसेनेचे आमदार असले तरी ते भाजपची बाजू घेताना दिसतात अनेकदा. पण यावर पक्षाचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काहीच कारवाई का करत नसतील? कारण दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र ज्यांनी क्रॉस वोटिंग केलंय त्यांच्यावर ऍक्शन घेताना दिसते. पण एकनाथ शिंदे का ऍक्शन घेत नसतील? कशासाठी, काय वाट पाहत असतील ते? एकनाथ शिंदे म्हणले की मी हिशोब चुकता करेन त्या पद्धतीनं ते हिशोब चुकता करतात वेगळ्या पद्धतीने. कारण तसं जर कारवाई करायला गेली तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर करावं लागेल. कारण अनेक नेते खासगीमध्ये कधीच फडणवीसांच्या बरोबर गेलेले आहेत. त्यामुळं आता ते कुठलाही ऍक्शन असे घेणार की ज्याच्यामुळे पक्षाचं मध्ये काहीतरी मेसेज जाईल. पण त्यांनी महेश शिंदेना डावलून मेसेज दिलेला आहे की तुम्ही आता आमच्या बरोबर नाहात, आता तुम्ही भाजप बरोबरच नांदा. टेक्निकली जरी ते शिवसेनेचे पक्षाच्या बरोबर असले, आता उदाहरणार्थ आपण पाहिलं असेल की भुजबळ आता हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री झाले पण ती भूमिका मांडताना ते देवेंद्र फडणवीसांच्या पद्धतीची भूमिका मांडत होते. म्हणजे जो पक्ष राष्ट्रवादी हा मराठा धार्जिना पक्ष किंवा मराठ्यांच्या मतावरचा पक्ष होता तरी सुद्धा मराठ्यांची विरुद्ध भूमिका ही भुजबळांनी घेतली. पण तरी सुद्धा ते पक्षाबरोबर राहिले. पण ते देवेंद्र फडणवीसांच्या नुसार काम करत होते असं
त्यावेळी बोललं जात होतं. तीच प्रक्रिया इथं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे काही मंत्री असतील, काही आमदार असतील, हे वेगळ्या पद्धतीने काम करतात, पण ती कारवाई करणार नाहीत. पण हळूहळू 2029च्या अगोदर मात्र त्या सगळ्या नेत्यांना साईड ट्रॅक करतील एकनाथ शिंदे, हे निश्चित आहे. आणि भाजपसह त्यांना आपलंसं करेल. कारण ज्या दिवशी महेश शिंदेना बाजूला केलं, त्यांना बोलवलं नाही, त्यावेळी प्रेस घेतली. त्यावेळेला संध्याकाळीच तिथं जयकुमार गोरेंनी प्रेसमध्ये सांगितले की मी ठामपणे महेश शिंदेच्या मागे उभा आहे, त्यांना एक सहकारी म्हणून. तर त्याच वेळेला लक्षात आलं की हे अडॉप्शन झालेलं आहे ऑलरेडी भाजपकडनं. त्यामुळे शिंदेनी कारवाई केली नाही केली काही फरक पडणार नाही. पण शिंदेनी जो मेसेज द्यायचा होता तो महेश शिंदेना पण दिला आणि देवेंद्र फडणवीस यांना पण दिला. शीतल, तुम्ही म्हणालात की जो काही हिशोब चुकता केला जाईल शिंदेकडून तो वेगळ्या पद्धतीचा असतो. मग या सगळ्या परिस्थितीवरून असं म्हणता येईल का की पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वतःचं अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे हे भाजपला आता शिंगावर घ्यायला तयार झालेत, दोन हात करायला तयार झालेत? नाही, एक गोष्ट आहे की आपण जर काश्मीरपासून कन्याकुमारी बघितलं तर भाजप कुठल्याच त्यांच्या मित्रपक्षाला फारसं वाढू देत नाही किंवा त्यांना संपवतो. म्हणजे आपण जर आसाम गण परिषद बघितला असेल तर अकाली दल पाहिला असेल, शिवसेनेतले असेल, त्यानंतर महाराष्ट्र गोमंतक पक्ष आपला गोवायचा असेल, AIDMK आता आहे त्याची शक्ल झाली आपण पाहतो. तर भाजप असा कुठल्या पक्षाला पूर्णपणे हे करते. त्या पद्धतीनं ज्या वेळेला अमित शहानी सांगितले की आता कोंबड्यांची आम्हाला गरज नाही, त्याच वेळेला एक लक्षात गोष्ट आली की भाजप 29ला स्वबळावर जाणार. त्यामुळं या दोघांना कधी ना कधी ते बाजूला करणार. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अजित पवार गटातले एक 14 ते 20 आमदार आणि एकनाथ शिंदे गटातले काही आमदार हे ऑलरेडी भाजपच्या गळाला लागले. त्यामुळं भाजप स्वबळावर जाणार 2029ला. ही काय कोणा भविष्य सांगायची किंवा राजकीय विश्लेषणाची गरज नाही. तर त्याला तोंड देण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टीची तयारी ही एकनाथ शिंदे करतायत आता. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता असं एक गोष्ट झाली की अजित पवारांच्या निधनामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोकळी तयार झालेली आहे. कारण ज्या पद्धतीनं सहकार क्षेत्राचा डॉमिनंट इथं पश्चिम महाराष्ट्रात आहे, साखर कारखानदारी, दूध संघ, सूत गिरण्या वगैरे सगळं आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट मराठा प्राबल्याचा सगळा हा बेल्ट आहे. त्यामुळे अजित पवारांच्या जाण्यामुळे एक मराठा नेतृत्वाची एक पोकळी तयार झालेली आहे आणि सहकार नेतृत्वाची पोकळी तयार झालेली आहे. तर अशा वेळेला ही पोकळी भरून करण्याचं काम हे एकनाथ शिंदे करत होते. आणि याचाच अंदाज हा चाणक्य देवेंद्र फडणवीस आल्यामुळे त्यांनी या गोष्टीला गंभीरपणे घेऊन सातारमध्ये अडवणूक केली. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं त्यावेळेला स्वतः अजितदादांचे मंत्री काही फारसे प्रचाराला फिरले नाहीत. त्यांनी सहानुभूती जेव्हा निवडणूक लढवली आणि त्यावेळेला आपले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मी प्रचार करणार नाही. पण एकनाथ शिंदे मात्र सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी प्रचार करत होते. तर त्याच वेळी त्यांच्या मनात पक्क होतं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी आघाडी घ्यायची आणि जे नुकसान भाजपनं त्यांचं MMRD रिजन मध्ये आणि आपल्या कोकणामध्ये केलेलं आहे तर त्याची भरपाई करण्यासाठी त्यांना पश्चिम महाराष्ट्र उत्तम संधी वाटली. त्यामुळेच आता ते जवळजवळ 40-45 त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आणि 60 पंचायत समिती सदस्य, काही नगराध्यक्ष असं निवडून आणण्यामध्ये त्यांनी यश आलं. त्यामुळं पुढच्या काळामध्ये जोरदारपणे ते पश्चिम महाराष्ट्र केंद्रित राजकारण करतील अशी शक्यता आहे. त्यामुळं तुम्हाला एक माहिती करता सांगतो की ज्या सातारमध्ये त्यांचा तिथं राष्ट्रवादी आणि शिवसेना युती होती आणि त्यांचा पराभव झाला आणि भाजपचा जिल्हा अध्यक्ष झाला. पण त्याच्या पुढच्याच आठवड्यामध्ये सांगलीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेना गेली आणि शिवसेनेनं एक सभापती पद मिळवलेलं, म्हणजे तगडं सभापती अर्थ आणि बांधकामचं आहे ते सांगलीमध्ये शिवसेनेला मिळालेलं आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनी सांगलीत काढलं आणि सांगलीमध्ये त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर घेतलं. तर हीच रणनीती पुढच्या काळामध्ये शिंदेची असू शकते की भाजपच्या विरोधात सगळ्या बाकीच्या पक्षांना एकत्रित करून आपण त्यांना एक ताकद देऊन एक संयुक्त वेगळ्या प्रकारची आघाडी तयार करणं आणि भाजपला रोखणं हा. आणि हेच देवेंद्र फडणवीसांना वाटलं की आपल्याला अडचणी ठरू शकतं. त्यामुळं संभाव्य जी राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची युती जी सातारमध्ये झाली ती होऊन द्यायची नाही आणि कुठल्याही परिस्थिती मोडून काढायची अशी रणनीती ही देवेंद्र फडणवीसांनी ठरवली. फक्त त्याच्यामध्ये धक्काबुक्की झाली, ती रणनीती थोडी जरा हे झाली, त्यामुळे थोडा बॅकलॅश पुढच्या काळात सहन करावं लागेल अशी परिस्थिती आहे. शीतल, सर, या सगळ्यामध्ये आपण जर काही घडामोडी पाहिल्या शिवसेनेच्या अंतर्गत तर साताऱ्यातील शिवसेनेच्या अंतर्गत जर पाहिलं तर आपण अनेकांनी म्हणजे काही जणांनी राजीनामा दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय. मग या राजीनाम्याचं सत्र पाहता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्याचा साताऱ्याच्या बाबतीत विचार करता? नाही, आपण जर बघितलं असेल तर भाजपनं काही शिवसेनेचे तिथले MMRD रिजन मधले बदलापूर, ठाणे, कल्याण डोंबिवली इथले लोक फोडले. मग त्यानंतर मग शिवसेनेनं त्यांचे लोक काही फोडले. मग शिवसेनेनं
मनसेला पण बरोबर घेतलं कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आपला स्टँडिंग चेअरमन वगैरे असं बसवला. तर त्यामुळं आता जी मुख्य स्पर्धा आहे ती एकतर विरोधक शिल्लक नाहीत, म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा थोडा गलितगात्र झालेला आहे, उद्धव ठाकरेंचा पक्ष मुंबई पुरता आहे, काँग्रेस विखुरलेला आहे, काँग्रेसचे म्हणू नये. अशामुळं भाजपला एक कुठलं आव्हान असं नव्हतं किंवा नाही राज्यामध्ये. पण हे आव्हान एकनाथ शिंदे उभं करतात. म्हणजे ज्या पद्धतीची रणनीती भाजप आखतो, आक्रमक रणनीती, पक्षाची संघटना, त्यानंतर सगळ्यांचं एकत्रच समन्वय, तर या प्रकारची रणनीती ही एकनाथ शिंदे आखतायत. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये दोनच पक्ष जे BLAच्या बैठका घेतात, म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात त्यांच्या बैठका आता शिवसेना पण घेते आणि भाजप पण घेते. बाकीच्या पक्षांना अजून सगळ्या जाग यायच्या, पण या दोन पक्ष मात्र पूर्ण ताकदीने उतरलेत. तर ही 29 रणनीती आहे. आणि सातारमध्ये जरी समजा काही त्यांनी पक्ष फोडला असेल तरी आता मी मगाशी म्हटलं कोरेगावचं भाजपचं त्यांनी बर्गेना पुन्हा आणलं ना, तर अशा काही नेते भाजपचे येऊ शकतात किंवा बाकीच्या काँग्रेस येऊ शकतात, त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीचे येऊ शकतात किंवा उद्धव ठाकरे राष्ट्रवादी येऊ शकतात. त्यामुळं आपली ताकद ही हुक और क्रूक एकनाथ शिंदे वाढवतील आणि ते रणनीती विशेष आखतायत. त्यामुळे ती म्हणजे आता उदाहरणार्थ एक तुम्हाला गौप्यस्फोट म्हणून सांगतो की श्रीकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रात खूप लोकांना माझ्या आमदारांना फोन करतात, आमच्याकडे या असून गळ घालतात. आता सांगलीचे अपक्ष खासदार आहेत विशाल पाटील, त्यांना सुद्धा एक मोठी ऑफर श्रीकांत शिंदेनी नुकतीच दिलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला सहकार क्षेत्राचा एक माणूस चांगला नाही आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे आला तर आम्ही सर्व ती ताकद तुम्हाला देऊ. तर अशा प्रकारची रणनीती त्यांचीही सुरू आहे. त्यामुळे भाजपनं 2-4 लोक फोडले तरी एकनाथ शिंदे काही थांबणार नाहीत, ते सुद्धा फोडाफोडी आणि लोकांना गळा लावण्याचा प्रयत्न करतात. शीतल, तर तुम्ही आता एक नवीनच म्हणजे ही माहिती खरं तर मिळाली असं म्हणावं लागेल की विशाल पाटील यांना ऑफर देण्यात येते. काय असू शकते ती ऑफर श्रीकांत शिंदेकडून आणि एकूणच शिवसेना शिंदे गटाकडून विशाल पाटलांसाठी? नाही, एक गोष्ट आहे की आता विशाल पाटील हे वसंतदादा घराण्याचं मोठं नाव आहे, ते नातू आहेत आणि त्यांच्याकडे सहकाराची मोठी परंपरा आहे, त्यांची कारखानदारी, शिक्षण संस्था वगैरे. त्यामुळं आणि एकनाथ शिंदेचं असं आहे की एकनाथ शिंदे अजितदादांची जागा घ्यायची असेल तर एक सहकार क्षेत्रावर त्यांना पकड मिळावं लागेल. तर एकनाथ शिंदेच्याकडे सहकार क्षेत्रातला नेता कोण नाही आहे, त्यामुळे ते आग्रह करतात विशाल पाटलांना की म्हणजे आता विशाल पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आहेत, सहकारी चळवळीमध्ये आहेत, साखर कारखानदारीमध्ये. तर अशा प्रकारचा एक बडा नेता आपल्याकडे आलं तर सहकारावर जे अजितदादांच्या मृत्यूनंतर जे एक व्हॉक्यूम तयार झाले, तर ती व्हॉक्यूम आपण भरून काढू. त्यासाठी मग महामंडळ, मंत्रिपदाचा दर्जा किंवा योग्य ती त्यांच्या संस्थांना मदत, अशा प्रकारची सगळी रसद देण्याची त्यांची तयारी आहे, संस्थांना मदत वगैरे. त्यामुळे ते देऊ शकतात आणि त्यांना मग सरकारात त्यांच्या मार्फत राजकारण करावं लागेल किंवा आता सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता पुन्हा उद्या जर मंत्रिमंडळ विस्ताराचा उद्या जर त्यांनी शिवसेनेच्या काही खासदारांना फोडलं किंवा शरद पवारांच्या काही खासदारांना फोडलं तर त्यांची संख्या मोठी होऊ शकते. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या बरोबरीचा पक्ष त्यांचा होऊ शकतो. त्यावेळी ते एका दुसरा मंत्रिपद त्याने मिळू शकतं. त्यामुळे ती ऑफर असू शकते. पण ती ऑफर देणं काम सुरू आहे. आता अर्थात स्वीकारते की नाही असं सध्या शक्यता सांगता येत नाही, पण ऑफर मात्र दिली जाते, चर्चा केली जाते, वेगवेगळ्या प्रकारचं होत आहे. आम्ही सत्तेचा फायदा करून देऊ असं होतंय. हे मात्र निश्चित आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे की एकनाथ शिंदेचा पक्ष आहे किंवा श्रीकांत शिंदे गप्प बसलेले नाही, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात 2029 ची तयारी करतात. शीतल, सर जाता जाता एक प्रश्न, तुम्ही उल्लेख करताना म्हटलात की अनेकांना साताऱ्यातल्या श्रीकांत शिंदेकडून संपर्क केला जातोय. आणखी कोणकोणती नावं असू शकतात ज्यांना शिंदेकडून म्हणजे शिंदे गटाकडून संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय? सांगू शकता त्यातली काही नावं? नाही, आता नावं लगेच फोडणं बरोबर नाही. आता विशाल पाटलांचं कसं आहे की ते ऑलरेडी एका चर्चेत त्यांनी सांगितलेलं होतं म्हणून मी तो मुद्दाम काढला आणि त्यांना मला माहिती पण सगळा विषय काय नेमकं झाला तो विषय. त्यामुळं म्हणजे आता त्या सगळ्या गोष्टीचा भागच म्हणून इथं शिवसेना ही सत्तेत सहभागी झालेली आहे सांगलीमध्ये. म्हणजे त्या एक प्रत्यक्ष जरी विशाल पाटील तिकडे गेले नसतील किंवा शिवसेना इकडे आले नसेल, मात्र त्यांनी सत्तेत वाटा दिलेला आहे. म्हणजे विशाल पाटलांना काँग्रेसला जे एक सभापतीपद एक्स्ट्रा मिळणार होतं त्या कोट्यातलं सभापतीपदही शिवसेनेला देण्यात आले सांगलीमध्ये. तेव्हा ते अंडरस्टँडिंग ऑलरेडी झालेलं आहे. तर अशा प्रकार सुद्धा सातारमध्ये काही ठिकाणी सुरू आहे. तिथं आता माझ्या माहितीनुसार ती जबाबदारी म्हणजे तुमचे शंभूराज देसाई आहेत, तर शंभूराज देसाई आणि तुमचे शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, तर याची चर्चा सुरू आहे आणि त्यांनी एक लिस्ट पण तयार केलेली आहे की पुढच्या काळात आपल्याला काय करायचं आहे. तर त्याच्यामध्ये काही नावं आहेत ती तुम्हाला म्हणजे आता लगेच दिसणार नाहीत, पण तुम्हाला ती काही दिवसामध्ये दिसतील. त्यामुळे उद्या म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की शशिकांत शिंदे आता तिकडे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे.
पण ते मदत करतायत कुणाला, तर एकनाथ शिंदेना आणि शंभूराज देसाईंना उत्तर बरोबर. देत. तर तुम्हाला वेगळं असं गमतीशीर राजकारण पश्चिम महाराष्ट्रात आगामी काळात पाहायला मिळलं तर आश्चर्य वाटतं का मला? खरं तर साताऱ्याचं राजकारण नेहमीच संघर्षासाठी ओळखलं जातं, पण एकनाथ शिंदेचा हिशोबाला चोख तसंच रोखठोक स्वभाव आणि दुसरीकडे भाजपची मुत्सद्दी खेळी यांच्यात साताऱ्याचा गड कोण राखणार हे येणारा काळच ठरवेल. सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नमस्कार. पण तुम्हाला काय वाटतं, साताऱ्यात एकनाथ शिंदेंनी भाजपला दिलेला इशारा हा योग्य आहे का? आणि महेश शिंदे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.